नमस्कार, प्रणाम, राम राम. मी अस्सल कोकणकर संदीप पावसकर. आता लगेच मोबाईल घेतल्याने व्हिडिओ सुरू केलं आहे. कारण झाला कसा, माझा भेटूक लोक येणार होतीत आणि मी ना जरा ते आलेत ना म्हणून झोपलं होतं जेवण बिवून. तेवढं आल्यावर उठलं आहे म्हणून जरा घामटलं आहे. जेवण बिवून आणलं मी होडीत ना आणि ती बसल्या तर माडाच्या बागेत. तर इकडे आता त्यांचं जेवण होणार आहे. कारण मी ना असं ह्या सुख आहे ना हे देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्याची त्यांचेच असतात, तो का विषय नाही, पण थोडीशी मेहनत मला करू लागता कारण ह्या सुख देण्यासाठी. तर चला कोण कोण आले ते बघून दाखवते तुम्हाला. गाड्या बिड्या घेऊन आलेत. पण यात खास माझा एक मित्र आहे, म्हणजे जो मका भेटलो ना तिथपासून म्हणजे मला तो आनंद देता. कधी रस्त्यात भेटलो तर काय खाना पाणी देणार, कधी पैसे माझ्याकडे घेणार नाही. म्हणजे असं नाही की देतो म्हणून, पण अशी गोष्टी घडतात. तर दाखवते कोण कोण आले आहेत ती आणि तो मित्र दाखवते. आणि जेवण सुंदर आहे. आज आमरस आहे, मोदक आहेत, काजूगर उसळ, फणसाची भाजी, सोलकढी आणि आमटी आहे, भात आहे, भाकरी, चपाती, या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला बघूया आता आपण. बघा ह्या माडाच्या बागेत आम्ही हे सगळं प्रोग्राम करतो. मस्त वातावरण आहे, हवा बिवा सुरेख आहे हवा. आणि इकडे सगळे ते बसतात, ते दाखवते. आता समोर बसलेले आहेत ती जेवण मी वाढत आहेत वाटतं. नारळा पोपळीच्या बागा आणि हे सगळे एकत्र बसलेले आहेत इकडे समोरला. हे बघा अतिशय जवळ जाऊन बघूया आपण. हे बघा जेवण वाढायची तयारी आहे. हे बघा सगळे बसलेले आहेत. आणि मग म्हटलंय ना मित्र कोण, तर हो बघा मित्र. जर मग म्हटलं ना मग अशी जा सुती केली ना ते ह्याचीच, कारण हे माझ्यासाठी परीस आहे. लोकांना सोना होता तसा ह्याच भेटल्यापासून माझं उद्योग झालेलो आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. वगैरेला मुखात न का आला तर या सगळ्या मॅडम वगैरे आलेल्या आहेत. कसं वाटतंय हवा बिवा कशी वाटते इकडची? मस्त वाटते ना आता, होय ना. तर हे बघा हे आपल्या आता वाढपी आहेत. तर सुरेख बसले आहेत, जेव्हाच बसले आहेत. आता जेवण बघूया काय काय आहे. बघा मोदक आहे, काजूकर उसळ आहे, फणस भाजी, चपाती वाढलेली आहे. आणि अजूनपर्यंत तरी वाटी तर कोरीच आहे. काय आहे वाटी? हां आमरस वगैरे आहे, बरोबर. थोड्या वेळा सगळ्या दाखवूया आपण. तर अशा बसलेल्या सगळ्या मॅडम आहेत. राजू हे यांची ओळख करून द्या जरा. त्याच्या मॅडम जरा सगळ्यांची ओळख करून द्या. ओळख करून द्या मला. मी तेजस्विनी खातो. ओके. या साक्षी पावसकर. ओके. ती श्वेता कौस. अल्पना कपिलेश्वर. गोव्यातनं आला वाय? वा वा वा. या मुंबई. तुमची जरा भाषा बोला ना थोडीशी. कोकणी कोकणी. हा अरे वा 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 मस्त मस्त. हा अल्पना कपिलेश्वर मुंबई. ओके. आदिती गायकवाड रत्नागिरी. रत्नागिरी ना म्हणून वाढपी मध्ये झाला म्हणजे मस्त. माका रत्नाचा अभिमान आहे. साडविलकर, उमेश साडविलकर हा. पुणा. काका नमस्कार. चिन्मय साडविलकर पुणा. ओके. आर्यन पावसकर मुंबई. मुंबई. उदय पावसकर मुंबई. ओके. राजेश शिवरकर. हा रत्नागिरी. हा काय अनिल कपिलेश्वर मुंबई. ओके मस्त मस्त. होय ना. तुम्ही आला ना माझाच भरभरून आला. कारण कसा होत आहे आता, हा असं कोण आला ना की मास पण जगासारखं वाटतं. नदी नदीच्या बाजूक हे स्वर्ग स्वर्ग सुख. स्वर्ग सुख हेच विशेषण लागू पडतं. हो चालू चालू दे. कोकणी मेवा. अजून काय पाहिजे. आणि जेवण एकदम सुंदर. होय ना. धन्यवाद धन्यवाद. मोदक बघा मस्त मोदक एकदम सुंदर सुंदर. तर बघितलं शॉर्टकट स्तुती पण लगेच होता माहिती आहे. कारण ह्या कसं नॅचरल असतं ना. ओढून तळून मी व्हिडिओ बनवतच नाही. कारण हे लोक आलीत ना आणि यांच्या चेहऱ्याचं समाधान बघितलं ना की मला पण बरा वाटतं. आणि आता तर मला खरोखरच बरं वाटलेलं आहे. कारण त्याचं जेवण आवडलेलं आहे, त्याचं ह्या कोकण आवडलेलं आहे. आणि त्यांनी कोकणी गोव्यातली कोकणी बोललेत ना तर मी पण जरा हरपूनच गेले जरा. कारण कोकणी बोलला की मला लय बरा वाटतं. सगळी टेस्ट घेतली. आमरसची टेस्ट घेतली. तो आमरसने घेतलात. कसं वाटलं आमरस वगैरे? होय ना. आतमध्ये बघा फणसाची भाजी तर काय लाजवाब. होय ना. आतमध्ये घाला. मोदक खाल्लात? मोदक कोणी कोण खाल्ला आहे? छान आहे ना. ओके होय ना. हा आतमधल्या रूम मध्ये बघा दोरे आहेत ना तिथे. अजून तुला आवडलं जेवण? एक नंबर. एक होय ना. अमृत तुल्य जेवण. होय मग तसंच सांगा. बाजू सगळं निसर्ग. आता सुरुवात पाण्यात टाक. पाणी उडव. ही रत्नागिरीची आमच्या काजळी नदी. उडव वरती दाखवते कुठं.
अप्रतिम असा नजारा बघा. निसर्ग निसर्ग सौंदर्य. आता पाऊस येतोय. तुमचा मित्र राजू आहे, त्याचीच तुम्हाला ते गंमत सांगते. ओके त्याला मगाशी तुमच्या इथला रस्ता आठवत नव्हता. ओके ते तुम्हाला ते हे टाका हे सगळं सांगत होते ना हा हा लोकेशन. हा. तर म्हणलं राजू असं काय झालं रे तुझं, तुला रस्ता कसा विसरला? तर म्हणतो काय सांगू, हा. आता बायकोमुळे ना माझी स्मरणशक्ती झाली. नाही पण त्याका मानूक लागत मग का सांगा, मग त्यांना बायकोवर ढकलल्यान. ऍक्च्युली काय झाला, तुमच्या कर्मांतर असं भेटत नव्हतं, त्यांना बायकोवर ढकलल्या. पण त्याच्या पुढे त्या ताई काय बोलल्या माझी बहीण काय म्हणते, तुझी जर तुझ्या बायकोमुळे स्मरणशक्ती जायला लागली तर आमच्या नवऱ्या काय म्हणतील, नवऱ्यांच्या समोर बोलू नको. आता म्हणतील की आम्हाला तर आता मेंटल हॉस्पिटलला काय धमाल 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 बघितला. हे असे नॅचरल सगळ्या घडता घोडीत. आमच्या नवऱ्या म्हणते आम्हाला मेंटल हॉस्पिटलला जायला तुझी बायको नाही पण काय झालंय, तुमच्यामुळे आम्हाला मेंटल हॉस्पिटल जाऊ लागायची परिस्थिती आलेली आहे जवळ. राजू मना नसलं. तर एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत सगळा? होय ना. जेवण खूप सुंदर, तुम्ही पण खूप छान छान तुमचं ते कविता पण छान. जेवणाचा आनंद घ्यावा, छान बोटीचा निसर्गाचा खूप छानपैकी अनुभव घ्यावा. तुमचे बोध ऐकावेत, अतिशय सुंदर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दादा तुका राग कितपत आलो आहे? तुला राग कितपत आलाय माझा? वा रे वा. कारण माझ्या तरुणासनं राग येत नाही ना, इकडे मी जिंकलेलो आहे खरा. कारण माझं वाटतं मला ना की तरुण माझ्या चिडतील, पण तरुण मला भेटतं सांगतात काका थँक्यू असं म्हणतात लगेच. असं होतं विषय. धन्यवाद धन्यवाद. चला पुन्हा भेटू आपण. बाय बाय. सगळं फिरून वगैरे झाला आहे, तर आपण त्याच्यात आता विचारूया कसं वाटतं. फॅमिलीला घेऊन ये, तुझी फॅमिली आपण बोटीत बसू एकदा जेव्हाच. हो साहेब तुम्हाला कसं वाटलं? एकदम एक नंबर ना, खूप छान. मस्त होय ना. आल्यावर छान आस्वाद घेतला सगळ्या गोष्टीचा. वा 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 वा. काका तुम्हाला कसं वाटलंय? खूप छान छान वाटलं ना. असंच खेळत आहे ना हे नैसर्गिक. एकदम दिवस खूप सुंदर गेला. ते येतातच सगळ्या चाहत्यांचे मी आभार मानते. ते येतात बिचारे सगळे, खर्च करून येतात, 2-2 दिवस थांबतात माझ्यासाठी. हे आपण वैशिष्ट्य आहे. हो दगदगीच्या आयुष्यात सुंदर एकांत असा अनुभवायचं असेल तर संदीप पावसकरांच्या इथे यावे. हो धन्यवाद धन्यवाद. तुम्ही आनंद घेतलात ना, तुम्ही घेतलात म्हणजे मला मिळाला, लक्षात घ्या. ओके चला बाय बाय. या मॅडम जरा बिजी आहेत, तर चला बाय बाय.